नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. आजच्या वीज सुरक्षा अभियानात आपणा सर्वांचं स्वागत आहे. आणि सध्या जे अतिशय भरपूर मोठ्या प्रमाणात ब्रेकडाऊन होत आहेत आणि अपघात होत आहेत, त्यामुळं सर्वजण वैतागून गेले याची मला पूर्ण कल्पना आहे. पण हे झालं कशामुळे हे पहा. आणि ते व्हायला नको असेल तर जवळजवळ मला वाटतं 1965 साली मुंबई हेड ऑफिस MSCBनं आपल्या फील्ड ऑफिसला काय सूचना दिल्या होत्या पहा. अर्थिंगच्या बाबतीमध्ये म्हणजे सप्लाय कंपनीची जी अर्थिंग सिस्टीम आहे LT नेटवर्कसाठी ती एफिशियंट ठेवण्यासाठी काय सूचना दिल्या त्या मी पहा. त्या आता मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. सोबतच या बाबतीत CEA रेग्युलेशनच्या काय प्रोविजन आहेत त्याही सांगत आहे. आणि हा मी जे बोलतो आहे तो फक्त सुरक्षा अभियान या अंतर्गत बोलतो आहे. जे आपणाशी ठावे ते इतरांस सांगावे. कशाकरता? जनकल्याणाकरता, वीज अपघात कमी करण्याकरता, ब्रेकडाऊन कमी करण्याकरता. आणि मंडळींनो, बेसिक एक लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये कुठलंही इन्सुलेशन असो त्याचं बेसिक प्रोटेक्शन अर्थिंग आहे हे सगळ्यांनी अतिशय खोलात जाऊन अभ्यास करून तपासून घ्यावं. याच्याबद्दल जर काही शंका असतील तर त्यांनी अगदी बेसिक तत्वामध्ये जावं. रिलेशन ऑफ इन्सुलेशन विथ अर्थिंग. आता मी जे काही MSCB हेड ऑफिसनं 1965 साली आपल्या फील्ड ऑफिसेसला ज्या सूचना दिल्या होत्या त्या आता वाचून दाखवत आहेत. पहा, ह्या ज्या सूचना आहेत प्रत्येक वर्षी पावसाळ्या अगोदर ऑन ड्राय डे म्हणजे मे किंवा जूनच्या पूर्वार्धात हे जे काम सांगितलं ते करायचं असतं. पहा काय सांगितलं. 1. ऑल अर्थिंग्स ऑन द सिस्टीम मस्ट बी इन्स्पेक्टेड अँड टेस्टेड. ईच अर्थिंग शूड हॅव ए resistance of not less than 10 ohms. At several points in the system village, the earthing resistance should be measured by a connection to the earth wire. The readings will give combined earth resistance and no reading should be more than 2 to 5 ohms. हे LT नेटवर्कबद्दल सांगितलं आहे, लक्षात घ्या. आणि हे कधी 30 एप्रिल 1965 आणि सर्क्युलर नंबर मला वाटतं 26890 आहे. आता तुम्ही म्हणाल एवढी गोष्ट तुम्ही आम्हाला का सांगता? अहो मंडळी, काही गोष्टी अशा असतात की त्या कितीही काळ आधुनिक झाला तरी बदलत नसतात. आणि ज्या ठिकाणी क्वेश्चन ऑफ ह्युमन लाईफ, ॲनिमल लाईफ अँड लिव्ह कम्स, जुने प्रिन्सिपल जर फायदा देत असतील तर ते अंगीकारायलाच पाहिजे. देर शुड नॉट बी एनी एक्सक्यूज दॅट आमच्याकडं स्टाफ कमी आहे. स्टाफ कमी आहे, मॅनेजमेंटसोबत तुम्ही बसा, चर्चा करा. आणि ही गोष्ट ज्यांच्यावर अतिशय जबाबदारी टाकली आहे, पर्टिक्युलरली LDO आणि सेक्शन इंजिनियर, त्यांनी पहिले ही गोष्ट मॅनेजमेंटसोबत चर्चा करायला पाहिजे. अल्टिमेटली दे आर द ॲन्सरेबल पर्सन्स इन द आईज ऑफ मॅनेजमेंट. आता दुसरी गोष्ट, सेकंड, in case of lines on PSC poles, all cross arms, insulator pins, guy wires, top insulator
clamps, etc. must be properly connected to the continuous earth wire by an earth lead of at least 8 LWG wire. The binding of earth lead to the continuous earth wire should have at least 8 टर्न्स. पहा मंडळी, आणि ह्या 8 टर्न्स बिलकुल सॉलिड पाहिजे. आपल्याकडे नुसतं लटकवलेल्या दिसतात. मला ठिकाणी करायची. थर्ड, ॲट द अर्थिंग pins, examine and ensure that the earth lead, that is the connection of the pole to the earth electrode, is not missing or loose. म्हणजे अर्थिंगचं कनेक्शन पोलचं इलेक्ट्रोडसोबत लूजही नको, मिसिंगही नको. थर्ड, फोर्थ, all structures on which sectionalizing switches, म्हणजे पूर्वीच्या काळी सेक्शनालायझिंग स्विचेस लावत होते आणि किटकॅट बोर्ड लावत होते लवकर फॉल्ट फाइंडिंगसाठी, आणि पर्टिक्युलर सेक्शनमध्ये फॉल्ट असेल तर बाकीचे कंझ्युमर अफेक्ट होऊ नये म्हणून. पुढचं, सिमिलरली सपोर्ट्स ऑन आयदर साईड ऑफ रेल्वे क्रॉसिंग, रोड क्रॉसिंग, टेलिफोन लाईन क्रॉसिंग should have separate earthing electrodes. पहा मंडळी, आपल्या शहरातल्या रोड क्रॉसिंग पहा, खेड्यातल्या रोड क्रॉसिंग पहा, आणि आपणच काय ते ठरवा, आणि मग ठरवा. सध्या इन्सुलेटर फेल्युअरचं प्रमाण का मोठ्या प्रमाणात आहे? कारण लाईनवर नुसतं लाईटनिंग स्ट्रोकमुळे जास्त व्होल्टेज येत नाही, स्विचिंग सर्जेसमुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेज सर्जेस येतात. आणि जर अर्थिंग चांगला असं तर ते विदाऊट डॅमेजिंग इन्सुलेटर ग्राउंडमध्ये जातात. हे तत्त्व कृपया अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा, नुसतं वरवर काहीतरी सांगायला नको. आता मंडळी, हे झालं अर्थिंगचं. आता या बाबतीमध्ये रेग्युलेशनची काय तरतूद आहे आणि इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेबांनी काय करायला पाहिजे हे आता मी रेग्युलेशन वाचून दाखवत आहे. पहा, as per regulation number 41 of CA regulation 2010 measures. काय म्हटलं त्याच्यामध्ये, आणि हा रेग्युलेशन नंबर आहे 41 मला वाटतं 16. तर ऑल अर्थिंग सिस्टीम्स बिलॉंगिंग टू द सप्लायर shall in addition be tested for resistance on dry day during the dry season, not less than once every 2 years. पहा मंडळी, जेवढं काही LT नेटवर्क आहे महावितरणचं, त्याचे जेवढे खंबे असतील किंवा बाकीचे जे अर्थिंग असतील, त्याचं अर्थिंग 2 वर्षातनं कमीत कमी एकदा मोजायलाच पाहिजे, त्याचं रेकॉर्ड ठेवायला पाहिजे. आता पुढचं रेग्युलेशन का सांगते पहा. ए रेकॉर्ड ऑफ एव्हरी अर्थ टेस्ट मेड and the results thereof shall be kept by supplier for a period of not less than 2 years after the day of testing shall be available to the electrical inspector when required. आणि हे जे सप्लायर म्हणजे इथं महावितरण कधी सप्लाय कंपनी, हे जे सगळे त्यांचे पोल्स वगैरे त्यांचे जे LT नेटवर्क मीटर्स वगैरेपर्यंत जे काही टेस्टिंग असेल त्याचे रिझल्ट रजिस्टर मेंटेन करायला पाहिजे. आणि इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर साहेबांनी मागितलं
तर ते त्यांच्यासमोर ठेवायला पाहिजे. आता मला सांगा मंडळी, इथं जर इलेक्ट्रिकल साहेबांनी मागितलं तर दाखवायला पाहिजे. पण माझी अशी नम्र विनंती इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की त्यांनी हे रजिस्टर इनव्हॅलिडली जर चेक केलं तरच वीज कंपनी मेंटेन करेल, नाही तर मेंटेन करणार नाही. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे सध्या असं रेकॉर्ड कुठेही मेंटेन होत नाही. ह्या बाबतीमध्ये हेड ऑफिसनं 2 वर्षातनं सगळं नेटवर्क कसं कवर करायचं याच्या अतिशय सुबक इन्स्ट्रक्शन त्यावेळी सेपरेटली दिल्या होत्या. मंडळींनो, आपले कपाटामध्ये ज्या काही जुने सर्क्युलर्स असतील, पुस्तकं असतील ते शोधा, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं सापडेल. आणि मला आपल्या सर्वांना नावं मोठं ठेवायचं नाही, चुका दाखवायच्या नाही, पण मला एकच सांगायचं की सध्या सर्व लोक हैराण आहेत. कशामुळं? इन्सुलेटर फेल्युअर, ब्रेकडाऊन कशामुळं? इन्सुलेटर फेल्युअर, ब्रेकडाऊन कशामुळं? इन्सुलेटर फेल्युअर. एवढंच नाही तर बॅड अर्थिंगमुळे भरपूर वीजअपघातसुद्धा होऊ लागले. म्हणून मंडळींनो, डू नॉट टेक लाईटली दिस अर्थिंग इश्यू. जर कोणाला काही म्हणायचं असेल त्यांनी अतिशय डीपमध्ये जाऊन थिओरॉटिकल अभ्यास करून त्याचं कोरिलेशन मग कोर्सशी करून नंतर फायनल निर्णयाप्रती यावं. आणि काही शंका असतील तर त्यांनी त्यांचे बॉसेस असतील वेल लर्नेड त्यांच्याशी चर्चा करून आपापल्या आयडिया क्लिअर करून घ्याव्या. आणि हे जे रेग्युलेशनमधल्या प्रोविजन आहेत किंवा हे जे निर्णय सर्क्युलर आहेत हे सगळे पूर्ण अभ्यासाअंती बॅक्ड विथ फुल एक्सपेरिमेंट असतात. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी आणि कृपया हे अर्थिंग मोजमापाचं काम करावं. सर्वकडं अर्थिंग करून घ्यावं. आज कुठल्याही पोलला काही अपवाद वगैरे तर अर्थिंग दिसत नाही आणि याचाच हा परिणाम मला वाटतं. एवढे मोठे ब्रेकडाऊन होऊन राहिले, लाईन स्टाफवर प्रेशर येऊन राहिलं, साहेब लोकांची डोके खराब होऊन राहिली आणि मग चिराचिरी होते, वैयक्तिक रिलेशन बिघडतात. मला वाटतं हे व्हायचं नसेल तर जे काही डायरेक्टिव्ह रेग्युलेशननं कायद्यानं किंवा डिपार्टमेंटच्या सर्क्युलर दिले असतील ते पहा, नक्कीच फरक पडेल. सगळीकडे आनंद राहील. असं मंडळी जास्त बोललो असेल तर माफ करा, पण काइंडली रिड्यूस ब्रेकडाऊन्स, रिड्यूस इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट. थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर सिव्हिल अँड नॅशनल सेफ्टी काउन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू दिस माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल, कारण मी प्रत्येकाला हे व्हिडिओ पाठवू शकणार नाही. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब.